चला दर्शन करूया मुरबाड तालुक्यातील गणरायांचे। पहा लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज वर बाप्पा आमच्या घरचा। मुरबाडमधील उघड्याआळीत नरेश जाधव आणि परिवाराकडून आदमपूरच्या संत बाळूमामांचा सुंदर देखावा साकारला आहे। उघड्याआळीतील जाधव परिवार हा मागील 40 ते 50 वर्षांपासून बाप्पा गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत आहे। दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारित असल्याने जाधव परिवाराला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत। यावर्षी त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि कोकण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा सुंदर असा देखावा साकारला आहे। यात त्यांनी शर्ट, धोतर, फेटा, कांबळा आणि कोल्हापुरी चप्पल असा पेहराव असलेले संत बाळूमामा, तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या मेंढ्या बकऱ्यांचा कळप, त्याचबरोबर गावातील पाटील आणि त्यांची पत्नी आपल्या लहान बाळाला घेऊन संत बाळूमामांचा आशीर्वाद घेत असल्याचे दाखवले आहे। संत बाळूमामांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या गावात झाला। देवत्वाचा अंश असलेल्या संत बाळूमामांची पंचमहाभूतांवर सत्ता असल्याची आख्यायिका असून त्यांनी गरजेनुसार चमत्कारही घडविले आहेत। तसेच ते कानडी आणि मराठी भाषेत सर्वांना न्याय देत धर्मचरणाचा उपदेश करत। वयाच्या 73व्या वर्षी संत बाळूमामांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर गावात समाधी घेतल्याने येथे त्यांचे मंदिर असून दरवर्षी लाखो भाविक संत बाळूमामांच्या दर्शनासाठी येत असतात। मुरबाडमधील जाधव परिवाराने साकारलेला सुंदर मनाला शांती देणारा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली असून अनंत चतुर्थीपर्यंत असणाऱ्या बाप्पा गणरायाचे दर्शन घेण्यासाठी तसेच हा देखावा पाहण्यासाठी सर्वांनी यावे असे आग्रहाचे निमंत्रण जाधव परिवाराकडून देण्यात आले आहे। माझं नाव आर्या नरेश जाधव आहे। आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती व घरी बसलेले आहेत आणि माझे पप्पा म्हणजे नरेश किसन जाधव यांनी बाळूमामांचा देखावा सादर केलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बाळूमामाचं दर्शन घ्यायला सहपरिवार नक्की या। लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।